बिचारे नड तर कसंच येत नाही, शेवटी हात शिवऱ्या लागलं मले ना बिचारे. तसंच आहे. तुले तर काय लागलं काय, मला यास लागलं. असं आहे, नळच नाही सोडत ना 4-4 दिवस. गिवणी आले का पाणी कमी पडते. आता माया नंदीचे लेकरं विकराले पाणी उबलत नाही का बिचारे. 4-4 दिवसानं नळ येते. मला तर असा हेच काचीच पडला माझ्या जीव. विहिरीचं पाणी कसं ओढा मला समजून नाही राहिलं. आणि सोडते एकच तास नळ सोडते. बिचारे त्याला कितीक म्हणा का नको उबळू. आता आपण आपल्या घरी तेवढ्या पाण्यात हे करतो, सामावून घेतो. पहिले आहे त्याच्या घरी सवय आहे बिचारे पाणी उबडायची. डायरेक्ट नळानं पाणी. आणि आपलं एवढं पाणी उबडलं तर आपलं कसं होईल माय. मला तर काची माही पडला जीव. माझ्या नंदीची लेकरं येईन तर तू नाही जात काय. तू नाही जात काय. जातो म्हटलं बिचारे. चिंतेच्या आत्याला केला ना फोन. या म्हटलं तुम्ही पहिले इथे येऊन गेल्या म्हणजे मी मोकळी होतो. मग आईच्या घरी झाले कायच माय. आपण फोन केला का म्हणते नाही वहिनी मी आताच नाही येत, मग नंतर येतो. आणि बिचारी मी धावले गेली का मग दुसऱ्याच दिवशी तयार होते. आणि एवढे मग फोन करते तिची पोरगी. आणि मग ये ना मामी माया लेकरायला करते ये ना रे. आणि माया लेकरो बाई आत्या आली चाल बाई, आपल्या घरी आत्या आली चाल बाई. असे मागं लागते बिचारी लेकरो. आणि मग शेवटी या लागते. आपल्याला चांगलं वाटतं का ननद आपल्या घरी आली आणि आपण तिथं राहिलं. आता 2-4 वेळा मी पाहिलं माझ्या ननद तशीच करते. आपण किती काही म्हटलं तुम्ही येणार तर नाही म्हणते मी आताच नाही येत. आणि मी गेली का दुसऱ्याच दिवशी तयार होते. शेवटी मग मला 1-2 दिवस राहिले भेटते. खरंच म्हणणे दुखत का भाऊ म्हणते आली का चालली म्हणते. तू ननद का म्हणते नेहमी का अशीच येते का हो म्हणते. कावची नाही असं करावं होत्या नंदीनं. मग या तर मग आता डायरेक्ट येऊन जा. आणि तू मोकळे होते असं नाही करायला पाहिजे बाबा. काहून अशी करते माहित बाबा तिचं असतील माहित का आहे तर तिच्या मनात. तर कधी चालली हो मग. तू कधी चालली. मी आता वाट पाहून राहिली. ननदीन बाई आता माझी ननद कधी येते. आज रात्री मी फोनच करतो त्याईले येता का म्हणून. नाही येत असेल तर मग काय मग मी चालली जातो. मग माईच्या माणसाला विचारतो आणि चालली जातो. पण आता माणसाचंही बाई लय असते बाई. आजकाल मायावाल्या माणसानं नवीनच रोना लावला. पहिलं तरी बाई जाऊ दे 2-4 दिवस. आता म्हणते ये जो आज जा आणि उद्या चालली. काय नवीन लावलं काय म्हणजे माणसानं. 4 दिवस राहू नये का बिचारे आपण माईच्या घरी. मला असं समजतच नाही. तसंच करते काय माहितच्या माणसाचं तसंच आहे. तिथं गेली का नुसती फोनच करून येणं. आणि हे महिना अशी करते. असं साऱ्याची चित आहे का काय मी आजकाल. गेलो का रवीने देत धड 8 दिवस. मायच्या घरी 8 दिवस राहा वाटते. तर वाटते का 8 दिवस राहा बा मायच्या घरी. निसंताईनं किती चांगलं वाटते. आपल्या गावच्या मैत्रिणी भेटते. सगळ्या गावच्या पुरी येते आपल्या मैत्रिणी. मस्त काही डब्बी पार्टी करा कुठं फिरायला जा असं वाटते बिचारे. कायचं बा यायच्या पायी होतच नाही ना. राहायलाच नाही भेटत ना. आता पाहतो मी पाहतो नाही ना येऊ का नाही येऊ. मी आता चालली जातो. मा भाऊ म्हणे मला 2-2 वेळा फोन केला त्यानं ये करून. आणि पाहतो मी उद्याच्या दिवस वाट नाली तर बरी. आणि आता मी येतोय नाही. आणि तिला मग डायरेक्टच म्हणा तुम्ही नेहमी काय लावलं म्हणा. नेहमी लावाले जेव्हा तेव्हा डायरेक्टच म्हणतो मी. आता मागं पुढे बोलतच नाही. आणि तुम्ही म्हणून मी आली म्हणजेच मुद्दा म्हणून येता म्हणून आईच्या घरी. मी असंच म्हणा तुम्हाला चांगल्या विचारतो तुम्ही येत नाही म्हणून. आता बोलल्याशिवाय राहतच नाही. लय झाला आता 2-4 पाहून घेतलं. आता तर बोलल्याशिवाय राहतच नाही मी. पप्पा तुमची बकेट काढून घेतली ना. पट्टेली म्हणतो याच सारखं या नाही तर मी चालली. आणि तिथं गेल्यावर म्हणायचं नाही का येतो मग यातो आली चाल मा घरी. ते जमणार नाही. मी त्याला असंच म्हणतो आता. तशीच बोली करून घे. नेहमीचं काय लावलं म्हणा असंच म्हणायचं. आता चुकलं असं तर बोला मग. मी फोन केला नाही बा मी तशीच चालली गेली. हे याच्यात माहीत चूक पण. आणि मी जर फोन करून त्याला विचारून राहिली 10 वेळा बाबा ताई तुम्ही येता का ताई नेमकी मी आल्या मी घाले गेल्या बरं दुसऱ्या दिवशी. ते पहिले नाही म्हणते नाही का राग जाईन नाही का मस्त का. मी करतो फोन मा नंदीले काय म्हणते तर पाहतो. आणि मा भावासाठी एक ड्रेस घेतो. एवढ्या दिवस कामाला जातो आपण. काही आपल्या भावाला काही घ्यावंच नाही का. तिथंच आणावं फक्त. माहीतचा माणूस म्हणते काय घ्यावं लागते म्हणते त्या भावाला ड्रेस. नेणं म्हणजे टावेल. येईल त्याच्या इथं सारं पाहिजे. त्याच्या इथं यायले साडी पाहिजे. लेकराला ड्रेस पाहिजे. मा भाऊ लागन ती भावाले एका ड्रेसाला हे न करत. आणि हे तर घेऊनच देत नाही. पण मॅही घेऊन दिलं ते याच्या पोटात येते. काय द्यावं लागते. माझ्या सासू बळबळ करते. कायले द्यावं लागते. पाहिनं तिच्या भावाले कसं देते. आणि आता आपण जर बोललो तर यायले मग तन काही यायची बहीण येते तर यायले भरला पाहिजे. आणि आपण असं नाही म्हणत नाही का तुमच्या बहिणीला घेऊ नका म्हणून. आणि मी असंही नाही म्हणत का तुम्ही द्या बा घेऊन. मी माझ्या कामाला जातो आणि मी पैशाने घेतो. पण माया बुडगी तरी फुकती बिचार. माईची बुडगी अशी भरकट आहे. हो नाहीतरी तूच घेतो ना. मग काय सांगा लागते घेऊन जायचे तिकडे पैसे. आणि आपल्या भावाला मस्त पसंतीचा घेऊन द्या लागते. मी तशीच करत असतो. तू घेऊन घेत असतो ना बस घ्यायचा पसंतीनं कुठंच येते. आणि तेच पाहिजे लागून तर चांगलं किती काही भेटलं तर येऊच दे. अधिक मा पोरीला म्हणते त्या मामानं असं द्यायला का म्हणते. तुला घेतला का हलकटीत माहिती बुडगी. नाही तर का 1000 बाजाराचं घेऊन काही तिच्या नातीला का 10,000चा ड्रेस घ्यायला लागत होता का. मला असं वाटतं कधी नाताला म्हणते त्या मामानं सायकल नाही दिली तुला घेऊन. मामा सारं घेऊन देईन. तुम्ही लागून तर मामाला 1 रुपयाला नाही पुसत. असं म्हटलं म्हणजे मग मला राग येईल. माझ्या सासू करते म्हटलं कुठं बोलते म्हटलं मा पोरीली काही म्हणते. माहिती तोंड एवढं सैसै करते पण खेळमी काही बोलायला पुरत नाही. ना विचार कशी बोलते काय माहित. जशी ठेवी नेऊन दिल्यासारखी तिथं.
तू नाही घेत का त्या भावाले काही? हो मी माय चुलत भावाईले माय मावस भाईले लय जणांना लावतो ना. या एकटा असता तर घेतला असता बिचारे ड्रेस, पण आता एवढे जण 8-9 जण आहे. एवढ्या जणाले माझ्याकडून शर्टाचं पीस घेऊन होईन काय? मी का नाही एक टावेलच घेत असतो. टावेलच बिचारे मला 2-3 हजाराचे होते हो बिचारे. टावेलच घेता घेता लय लय महाग पडते बिचारे. लय जण असले म्हणजे विचारच पडते ना. त्याला घेतला तर त्याला राग, याला घेतला तर याला राग. मी काय करतो असतो 100 सारायसाठी तसंच घेऊन जात असतो. आणि त्याच्या बायकोला 100-100 रुपये देऊन देत असतो सगळ्याला माय वहिनीले. कुठं बसतं आणि ते तिले चांगलं घेतलं आणि चांगलं घेतलं. आणि मी काही हे दल्ल कलरचे नेत नसतो बाई. त्याच्यातही भांडणं लागते. तिला थो दिला, तिला चांगला दिला, आमका ढेला ठेवा. मी एक सारखंच घेऊन जात असतो कलरही काय पाहिजे. मग मी एकदा नेलं होतं माझी वहिनी काय ठीक म्हणे हलकाच दिला म्हणे मानवरायला बाई, हलकाच दिला बाई, कुतकुतच करे. जाते म्हटलं मी म्हटलं तेव्हापासून डोक्यातूनच काढून टाकलं. दुसरा कलरही नेत असतो काहीच नाही. 100 कलर आणि 100 सगळं. ब्लाऊज पीस 100. जाय तिकडे, बोलायचं काम नाही. हे बरं केलं बाप्पा. त्या कुठं बसतं एवढे जण असल्यावर कसं मग म्हणते ना. बरोबर आहे, आपल्यालाही सगळं पाहा लागते ना. मग इकडे नवऱ्याच्या इकडले बोलते, तिकडे गेलं तर भाऊजाई आई बोलते असंच आहे माय नंदीनं असंच आणलं. आपल्या जीवाला पेच आहे ना. मग तिकडे नेलं नाही तिकडे आपली भाऊजाई बोलते आणि इकडे नेलं तर इकडले बोलते. काय करावं काही समजत नाही बिचारे. पुरीच्या जीवाला भल्लाच हे आहे. काव आहे बाई. मला वेळ होऊन राहिला, अंघोळा गिंगोळा व्हायच्या, मागच्या पाणी निघून राहिली तर तू आली म्हणून गोष्टी करत बसली. तू भरती बकेट, चल तू काम कर, मी करतो घरी जाऊन काम. बापरे नेहा, ड्रेसही घातला वाटते. मला आज मा भावाले अक्षत ला लागते ना म्हणून घातलं मी. ओ पोरी, पहिले अक्षत काय त्या भावालेच ला लागते का डायरेक्ट? पहिले चांदू मामाला ला लागते अक्षत. चांदू मामाले चांगलं ओवाळा लागते आणि मग त्या भावाले अक्षत ला लागते. लाव ना मग मी. तू लाव ना मग मी लावतो. हा चंद्राला लावतो ना मी, तू लाव. तेच म्हटलं दिवाळीचा वाट्टे घातला. दिवाळीला घेतलेला, आता त्याच्यावरच वाटते धुम्मा. ओळखू येत का जी? विचारून राहिली ड्रेस दिवाळीचा वाटते. मैथा गीत आहे तुले, तू पण भल्ली नाटकं करतो पण आजी. चरक बोलून राहिली हो तू. मैत्री राहते नसन तसं. लय तोंड फुटलं तुले. माझी म्या काय बेकार म्हटलं? आता तू मलाच कल्ला फळून राहिली. तोंडावर तोंड देऊन राहिली. नदीक म्हणतं काय बेकार म्हटलं. सासू तोंडावर तोंड नाही द्यायचं. आणि याच्या पुढे दिलं तर एक दिन तू आल्या. अरे आजी माझं चुकलं, याच्या पुढे नाही बोलणार असं मी. घातला का नवीन ड्रेस का घालायचा आहे? तो नाही घालत. तो एवढा घालते काय? मग घालते, आई त्याला घालून देते. तो चिडचिड करते नवीन ड्रेस घातला का. घातला मग आतापासून आहे ना. जी मंगई घाललाय मग आता घाललाय म्हणून म्हटलं आता घालून दे. मग चांदू मामाली मी करून घेतो म्हटलं अक्षवन. असं कर बापा त्या मतानं. तुम्हाला गावली जा लागून, तुमची शाळा गिळा लागते तर. मला तर आता सगळ्याची शेवटच जा लागून, सगळे जण गेल्यावर. मला काय जाता येते माया भावाले लक्षात लावाले सारे झाल्यावर जा लागून मले. ना माझी त्यासोबत त्या भावाच्या घरी अक्षत लावाले त्या आप्पाची तर म्हणजे त्या आप्पाची तर तिने या लागत. तू शाळा गिळा नाही काय? शाळा आहे ना तू येली मग. आता त्या आईसोबत त्याच्यासोबत चालली जाय आणि मग काही वय माझ्यासोबत गिबत नाही या लागत. आणि शाळा राहते, शाळेच्या टाईमला तुला घेऊन जाणार आहे का? शाळेची फी भर लागते, एवढं महाग आहे आणि मग शिक्षण डुबते. तुला काय आहे? चालली मोठी तर कुठेही जायला नाचतं. येतो बाई, तू काही का पाणी आण बरं एक ग्लास पाणी आण आणि चहा आण. हो आली चहा घेऊन आली. पोरी बाबासाठी ग्लासवर पाणी आण बरं. मी काय म्हणतो, पहिले पाणी आणायला लागतो मग चहा आणायला लागत होता. आता काय झालं? पोरीले काम सांगा म्हणून जेवायला का तुमच्या? नाही हो तसं नव्ह. तिले तर काम सांगाच लागून तुले. आणत नाही, मलाच आणा लागन पाणी. जसं नाही दिला तिनं. तिचं मूड चांगलं वाटून राहिलं. येईल म्हणून पाहिजे तुम्ही गावले जासाठी. यायची गाडी गरम नाही आहे. तिले फोन करून पाहा लागून. येत नाही का काय माहित. दरवर्षी येते ना ते लवकर. पाणी काय म्हणतो, ताईले फोन करून पाहतो म्हटलं. बरोबर बहिणीची आठवण आली. आता मी म्हणत होती बरं यायले, पण आता यायचं सुटलं. करतो म्हटलं मी, ताईले येतं का नाही येत म्हणून. तिचा फोनच नाही आला. बाप्पा मी काय नाही म्हणतो करा. हो मी तुम्हाला म्हणत होती का ताईला फोन करायचा राहू द्या बा. ताईला सांगा का यावेळेला मी जातो म्हणून. मी जातो ना आता गावले. 4 दिवस राहतो. 8 दिवस जास्तीत जास्त 8 दिवस राहतो. लेकराची शाळा लागते ना मग राहिले ना भेटत ना. तुम्ही जर ताईला बोलावून घ्या तर मग लेकराची शाळा लागल्यावर मला जाल तर भेटते का? किती दिवस राहायला भेटते मला? जास्त दिवस राहिलेच कोण राहायला लावते. तुला राहूच देतो कायले मी राहून येईन देत तुले. काही नाही राहायला लागत. जाय त्या दिवशी जाय वापस त्या दिवशी अक्षर लावून त्या भावाली. हो तुमची हेच नखरे राहते. तुमच्या बहिणीला फोन करायच्या बोलला तुम्हाला असं वाटते तुमची बहीण आली पाहिजे म्हणून. मा भावाले वाटत का मी आली पाहिजे म्हणून. जवा तवा जायच्या तुमची हेच नाटकं राहते. कायले जा लागते आणि राहा लागते. आणि मी नाही आता ऐकत. मी चालली. तिथंच आहे आता, तिथंच राह. काय लागते तुला इथं? तिथंच राह मग. तुझ्या मनानं जातो ना तूच जाय. तिथं जातोस. आता तुम्ही म्हणता जाय ना डबल येऊ नको असं नाही तसं नाही. मार बोलता रंगाचे. मग तुम्हीच तर फोन करता ये करून. ये कोराले. आणि आता असे बोलता का? इथे राहणंच आहे तिथे राहणंच आहे. पोरीला घेऊन जातो तिकडे, तिचं नाव शाळेत तिकडे टाकून देतो. हो लय हुशार झाली. राहते माया पोरीला घेऊन चालली, इथं सांगून राहिली. माझी बहीण आल्याशिवाय जाणं लागत सांगून ठेवतो. नेहमी तमाशाच करायची आदत आहे. गावले जातो म्हटलं का नुसतं तमाशा करता. याच्या पुढे बोलायचं नाही म्हटलं. बोलायचं नाही सांगून ठेवतो. कुठं जायचं असलं का तमाशा नुसतं पाहिलं का माझ्या माहेरी जायच्या वेळेस तुम्हाला नुसतं भांडणच करू नये. कधी पाहिलं का जाऊ नको. माहेरी गेली का तुम्हाला डोक्यावर बसते.
बोलून सवरून असतं अशी आहे तू. हा गेली का मग येत नाही ना 15-15 20 दिवस फोनवर फोन नाही करून तर काय कर. हा म्हणून माझ्या म्हणणे कर तुला जाऊ द्याले. तिने आली तुम्ही फोन केल्याबरोबर या लागते मला लगेच. तुमची बहीण येऊन पडते तर लगेच या लागते. माझ्या बहिणी काढायची सांगून ठेवतो आताच तुले. हा याची सायदा लागली का तुझे नखरे. कशी झुमलीच होत्या त्याच्या बहिणीच्या वेळेस बातच झुमते आणि दुसऱ्याला नाही वाटत असं काय. दुसऱ्याच्या भावाला नाही वाटत असं का काही असे बोलता तो. भावाला वाटते 4 दिवस आपली बहीण आली पाहिजे राहिली पाहिजे. तुम्हाला कसं वाटते तुमची बहीण आली पाहिजे राहिली पाहिजे. सगळ्यालाच असं वाटते. तुम्हाला कसं वाटते महिनाभर माझी बहीण राहिली पाहिजे म्हणून. 8 दिवस राहिली बाई काय चालली म्हणते राही ना बाई चालली काय राही ना. मग कसे म्हणतात तेव्हा कसं मन दुखते. जातो म्हणजे जातो आता आणि तुम्ही काही करत बसा कारण की मापुरीची शाळा आहे मग मला राहायला भेटत नाही. काय म्हणतो चालली जा तू एवढं मन आहे त्या भावाची जायचं. प्रेमानं म्हणतच नाही जाय म्हणून. लोकांच्या नवऱ्यात बाबा 15-15 दिवस ठेवते. आता असं बोलत नाही. तुम्ही म्हटलं नेहमीच असेच करता. नेहमी गावी जायचं म्हटलं का तमाशा असते तुमच्यापाशी. 4 शब्द बोललो का तमाशे झाले का. हा अशी बोलतो तू माझ्या दिमाग गरम करू नको. तुला जायचं आहे ना तर जाय त्या भावाला फोन करून घेऊन चालली जाय बोलावून घेतले. व्हायला औषध लावा लागते तर टावेला द्या. टावेला घेऊन द्यायला जा घेऊन या. 8-9 टावेला घेऊन या. पापा देतो आणून तुले. रागू नको फोरू. चांगली जाय गावले फुगून फागून नको जाऊ. आनंदानं जाय म्हटलं तर किती चांगलं वाटते. पण तुम्हाला पहिलेपासून बोलायची सवय ना तशी. तसं गमत नाही तुम्हाला. चांगल्यानं पटत नाही तुम्हाला. आता शेवटी जाय तर म्हटलंच तुम्ही. हेच जर चांगलं पहिलेच म्हटलं असतं आणि एवढं नाही बोलले असते तर मग काय झालं असतं. मला बेकार नाही वाटलं असतं. 8 दिवस राह सांगून ठेवतो आत्ताच सांगून ठेवतो. मग म्हणशील का मला राहू द्या ते जमणार नाही. मग मी ताईले बोलावतो. सांगून ठेवतो आत्ताच. ठीक आहे बोलाव जा मग ताईले. मी जाऊन येतो मग 8 दिवस राहून येतो. माझ्या भावाला औषध लावून येतो.